हॅलो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव। त्यासाठी मी आधी पनीर कट करून घेत आहे। नंतर आपण एक पेस्ट बनवून घेणार आहे। त्यासाठी मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना घेतला। ह्याची एक पेस्ट करून घेतली आहे मी। आता आपल्याला पनीर मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी एका बोलमध्ये मी पनीर घेतलं आहे। त्यात आपण जी पेस्ट केली होती आलं, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची ती ॲड केली आहे। नंतर मी त्यामध्ये धने पावडर ॲड केला आहे आणि तिखट ॲड केलं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर त्यामध्ये मी बिर्याणी मसाला ॲड केला आहे। हे सगळं आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता मी कांदा आणि टोमॅटो चॉप करून घेतलेत। आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे पनीर पुलावसाठी। त्यासाठी मी एका पॅनमध्ये ऑइल घेतलं आहे। त्यात कांदे टाकलेत। कांदे गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचेत आपल्याला। कांदे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। टोमॅटो आणि कांदा थोडा शिजल्यानंतर आपण त्यामध्ये हळद ॲड केली आहे, धने पावडर ॲड केले आहे आणि तिखट ॲड केलं आहे। हे सगळं आपण मिक्स करून घेत आहोत। नंतर जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते मी ह्यामध्ये ॲड करणार आहे। आता आपल्याला स्मोक द्यायचा आहे या ग्रेव्हीला। स्मोक दिल्याने खूप छान स्मोकी फ्लेवर येतो। त्याआधी मी कस्तुरी मेथी ॲड केली आहे। आता स्मोक देण्यासाठी मी कोळसा गरम करून घेतला होता। त्यावर मी तूप टाकलं आहे आणि झाकण बंद केलं आहे। आता आपला स्मोक छान बसला आहे ग्रेव्हीला। वाटी काढून घेतली आहे मी। राईस मी 70% बॉईल करून घेतले होते, ते मी ह्यामध्ये ॲड केलेत। नंतर वरतून मी बिर्याणी मसाला ॲड केला आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड केली आणि आता आपला पनीर पुलाव रेडी आहे। थँक यू फॉर वॉचिंग।